श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. 2 मिनिटं मन लावून ऐका. बघा, तुमच्या आयुष्यात काही बदल नक्कीच होईल. एक दगड कुत्र्याला मारा, तो लगेच पळून जाईल. पण तोच दगड उचला व मधमाशीच्या पोळ्याला मारा. त्या सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील व तुम्हाला पळून जाण्यास भाग पाडतील. दगड तोच व मारणारा पण तोच, पण फरक आहे तो फक्त एकटे असण्याचा व संघटित असण्याचा. खूप फरक आहे व एकीने राहा. यश हे बरोबर आपल्या मागे येईल. मी कोणाला कळलो नाही. मित्र कोण आणि शत्रू कोण, गणित साधे कळले नाही. नाही भेटले कोण असा ज्याने मला छळले नाही. सुगंध सारा वाटत गेलो, मी कधीच दरवळलो नाही. ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होर पडलो नाही. केला मी प्रयत्न सर्वांची मन जपण्याचा. पण मलाही मन आहे हे कुणालाच कळले नाही. केला मी प्रयत्न सर्वांना सुखी ठेवण्याचा, पण मी खरंच सुखी आहे का हे कोणी जाणले नाही. केला मी प्रयत्न सर्वांवर खूप प्रेम करण्याचा, पण मजवर प्रेमाची बरसात कुणी केलीच नाही. केला मी प्रयत्न कुणालाही न दुखवण्याचा, पण मी दुःखी आहे हे कुणी समजू शकलंच नाही. केला मी प्रयत्न मनातून नाते टिकवण्याचा, पण कुणाला मी आहे माझी नाती जपण्याचा गरज वाटलीच नाही. श्री स्वामी समर्थ. सागराचे पाणी कधी आटणार नाही, स्वामींची भक्ती कधी मिटणार नाही. हा जन्म काय 1000 जन्म झाले तरी हा स्वामी छंद सुटणार नाही. कितीही संकटे आले तरी स्वामी तुमचा हात आमच्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करताना सुद्धा श्री स्वामी समर्थ मंत्रच मुखात असावा. अनोळखी माणसे तर सोडाच, पण रक्ताची नातीसुद्धा संकटात आपली साथ सोडून देतात. अशा वेळी फक्त स्वामी आपल्या भक्ताच्या पाठीशी उभे राहतात. हे एक दिव्य सत्य आहे. सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते, कारण कितीही वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्या व्यक्तीला आधार ही नियती, निसर्ग आणि प्रकृती देत असते. अशी माणसं संकटात अडकतातही आणि त्यातून सुखरूप सुटतातही, व ही गोष्ट त्यांना त्यांच्या जीवनात केलेल्या सत्कर्मामुळेच होत असते. त्यामुळे कायमच कोणाची ना कोणाची मदत करावी. असे सत्कर्म केलेले कधीच वाया जात नसते. आज ना उद्या भविष्यात त्या केलेल्या सत्कर्माचे फळ आपल्याला चांगल्या स्वरूपात वाईट प्रसंगात किंवा संकट समयी हे मिळतच असतात. आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं, कुणाशीही काहीही बोलू नये. अशावेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. ज्यांच्या मनी श्री सद्गुरू विचार तो नसे कधी लाचार. ज्याच्या अंगी श्री सद्गुरू भक्ती त्याला नाही कशाची भीती. ज्यांच्या हृदयात श्री सद्गुरू मूर्ती त्यांची होई जगभरात कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची पूजा त्यांच्या आयुष्यात संकटे होती वजा. प्रारब्धाची तीव्रता कमी होते. तुम्ही एकदा स्वामींचे नाव घेऊन तर बघा. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणं गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती स्वामीवर श्रद्धा ठेवून स्वामींची इच्छा मिळवून राहतो त्याला स्वामींची कृपा सुख प्राप्त होते. जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हा नामस्मरण करा. कुठे आहात हे बघू नका. 1 कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला. त्याला शोधण्यासाठी 5 रुपयांची मेणबत्ती उपयोगी आली. एखाद्या गोष्टीचे महत्त्व त्याच्या किमतीवर नसते, तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते. प्रत्येक नातं हे अनमोल असते. अरे, परमेश्वराने दर्शन होणं इतकं सोपं नसतं. ते भक्तांच्या कर्मावर अवलंबून असतं. अरे, पाऊस पाडावा असं प्रत्येकाला वाटतं, पण त्यासाठी ढग तयार व्हावे लागतात. आकाशात वाफेचे रूपांतर होऊन त्याचं पावसात बदलणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे जेव्हा समर्पणाचे रूपांतर कृपेच्या पावसात होईल तेव्हाच आमचं दर्शन होईल, असे माझे स्वामी म्हणतात. मी कोणासाठी माझे विचार राहणीमान बदलू शकत नाही, कारण खोटा देखावा करून माणसे जोडण्यापेक्षा ती दुरावलेली कधीही चांगले. ज्या लोकांनी मला समजावून घेतलंय त्याच्यासाठी मी जसा आहे तसा भारी आहे, आणि ज्या लोकांनी गैरसमज करून मला दूर केलंय त्यांना आता समजावण्याची गरज असेल असं मला वाटत नाही. लोक जेव्हा आपल्याला कामापुरतं मामा बनवतात व आपल्याकडून कामं करून घेतात व आपला वापर करून घेतात, तेव्हा आपण किती मूर्ख होतो नव्हे, आपल्याला कसं मूर्ख बनवलं याचा खेद वाटतो. कधीकधी आपला प्रॉब्लेम हा असतो की सर्व जगाला आपण सरळ व खरं समजतो, पण तसं नसतं. लोक काम झालं की ओळखतही नाही, आठवणही काढत नाही.
की सरळ सरळ ते विसरून पण जातात, तेव्हा प्रचंड दुःख होतं व वाईटपणा वाटतं. यालाच जीवन असे नाव असतं. मित्रांनो, तुम्हाला जर माझं बोलणं पटलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये छानशी कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. धन्यवाद.